हाय फ्रेंड्स, तर हा लुक मी कसा क्रिएट केला आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तर मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते CTM। आता मी CTM करते। CTM म्हणजे क्लिन्झिंग टोनर मॉइश्चरायझर। तर इथं माझं क्लिन्झिंग होत आली आहे, त्यात मी टोनर अप्लाय करते, टोनर मारते तिच्या फेसवर। त्यानंतर मी मॉइश्चरायझर तिच्या स्किनमध्ये ऑब्झर्व करणारे पॉन्डचं मॉइश्चरायझर मी ते वापरत आहे। त्यानंतर प्रायमर खूप महत्त्वाची स्टेप असते मेकअपमध्ये, तर मी प्रायमर खूप छान ऑब्झर्व तिच्या स्किनमध्ये करत आहे। तुम्ही बघू शकता मी कुठलाही ब्रश वगैरे यूज करत नाही आहे, तर मी माझ्या बोटांनीच ते स्प्रेड करते। त्यानंतर मी रेड कन्सिलरने तिचे डार्क स्पॉट हाईड करत आहे आणि जे रेड कन्सिलर मी वापरलं आहे त्यानंतर मी त्याला कवर करण्यासाठी तिच्या एक स्किन टोनवर मी कन्सिल यूज करत आहे। त्यानंतर मी ते खूप छान ब्लेंड करत आहे आणि ते खूप छान असं मी तिचे नेक वगैरे सगळं कवर करणार आहे। त्यानंतर मी फाउंडेशनची पण इथं एक बारीकशी लेअर दिली आहे, पण ते फाउंडेशनचा व्हिडिओ मला क्लिक नाही करता आला। त्यानंतर जे महत्त्वाचे असते फेस शेपिंगसाठी कंटोरिंग, तर मी कंटोरिंग इथे करत आहे। तुम्ही बघू शकता कंटोरिंग नंतर मी क्रीम ब्लश तिथे यूज करणार आहे। त्याच्याने ना खूप छान आणि रॉयल नॅचरल लुक येत असतो। तर तुम्ही बघू शकता की ब्लेंडने मी ते शेपमध्ये आणत आहे। तिचा ब्लश जो आहे तो छान दिसला पाहिजे म्हणून मी ते क्रीम कंटोरिंग आणि क्रीम ब्लश यूज करत आहे। तुम्ही बघू शकता ते खूप छान मी तिच्या बेसमध्ये ऑब्झर्व करणार आहे। त्यानंतर मी पावडर लॉकिंग केली आहे, पण सॉरी गाईज मी तो व्हिडिओ नाही क्लिक करू शकली। तर तुम्ही बघू शकता आय मेकअप इथे माझा स्टार्ट आहे। पावडर लॉकिंग खूप छान प्रकारे इथे करायची असते। पावडर लॉकिंगनेच सगळा मेकअप वॉटरप्रूफ वगैरे असतो। मेन आपलं प्रायमर ऑइल मेकअप ऑइल असतं ते, आणि आता मी ते आय मेकअप स्टार्ट केलेला आहे आणि तो माझा होण्यातही आला आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे असा सुबक आणि सिंपल आय मेकअप मला आवडत असतो आणि मी तसाच आय मेकअप करत असते। त्यानंतर माझे मेकअपमधली जान म्हणजे माझा हायलायटर, तर मी इथे हायलायटर यूज करते। तुम्ही बघू शकता खूप कमी प्रमाणात मी हायलायटर यूज करते आणि लास्ट लुक तर तुम्ही बघितलाच असेल। तर थँक्यू फॉर अ व्हिडिओ वॉचिंग।